तुमचे इंस्टाग्राम रील्स प्रोफेशनल दिसावेत, जास्त व्ह्यूज यावेत आणि तेही फक्त मोबाईलवर. मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. वेलकम टू वर्क विथ श्वेता शिंदे चॅनल. आज आपण कॅपकट मोबाईल एडिटिंग ॲप वापरून अगदी प्रोफेशनल पद्धतीने स्टेप बाय स्टेप शिकणार आहोत. सो इथे आपण न्यू प्रोजेक्ट स्टार्ट केला की तुम्हाला इथे रिसेंट आणि लायब्ररी दिसेल. तिथे तुम्हाला व्हिडिओज दिसतात, फोटोज आणि लाईव्ह फोटो. सो तुम्हाला जे हवेत ते तिथून इमेज आणि व्हिडिओ सिलेक्ट करू शकता आणि ते तुम्ही जेव्हा ॲड कराल, सो तुम्ही प्रोजेक्ट ओपन केल्यावर तुम्हाला असं डॅशबोर्ड दिसेल. हा आपला न्यू प्रोजेक्टचा डॅशबोर्ड आहे आणि याच्यात तुम्ही खाली बघितलं तर एडिट, ऑडिओ, टेक्स्ट, इफेक्ट, ओव्हरले, कॅप्शन, फिल्टर्स, ॲडजेस, स्टिकर, AI अवतार, जनरेट AI मीडिया असं आहे. तिथे ॲस्पेक्ट रेशो आणि बॅकग्राऊंड हे असे ऑप्शन दिसतील. तर एडिटमध्ये काय आहे, ती क्लिप सिलेक्ट होते जी आत्ता टाईमलाईनवर आहे. तिचं बघा तुम्ही, ती सिलेक्ट झाली. आता मी अनसिलेक्ट केली, आता परत सिलेक्ट केली. सो ती जी सिलेक्टेड क्लिप आहे त्याला तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर हे ऑप्शन अवेलेबल होतात. तर त्यामध्ये आहे स्प्लिट, व्हॉल्यूम, ॲनिमेशन, इफेक्ट, डिलीट, AI व्हिडिओ, स्पीड, बीट्स, क्रॉप, डुप्लिकेट, रिप्लेस, ओव्हरले, ॲडजस्ट, फिल्टर्स, रिटच, व्हिडिओ क्वालिटी, रिमूव्ह बॅकग्राऊंड, AI रिमूव्ह, चेंज बॅकग्राऊंड. ॲक्च्युली ऑप्शन अवेलेबल नाही आहे आता आपल्या इथे, सो कारण ती AI जनरेटेड आहे, तो त्याला नाही अवेलेबल. AI एक्सपांड, AI रिमिक्स, आय कॉन्टॅक्ट, रिलाईट, ओपॅसिटी, मोशन ब्लर, लिप सिंक्स, मिमिक मोशन, त्यासाठी ओरिजिनल फुटेज लागतं, आणि चेंज एक्सप्रेशन, ट्रान्सफॉर्म, ऑटो रिफ्रेम, स्टॅबिलाइज, कॅमेरा ट्रॅकिंग, एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ, आयसोलेट व्हॉइस, रिड्यूस नॉईज, ऑडिओ इफेक्ट्स, एन्हान्स व्हॉइस, व्हिडिओ ट्रान्सलेटर, फ्रीज, रिव्हर्स, मास्क आणि अनलिंक. हे एवढे सगळे ऑप्शन तुम्हाला एक क्लिप सिलेक्ट केल्यानंतर येतात. सो आपण वन बाय वन बघूयात. तर त्यामध्ये आहे स्प्लिट. तो स्प्लिट कसा यूज करायचा, आता समजा मला हा पार्ट ही जी येते आणि लगेच बॅक साईड येते तिची. सो मला हा जो स्टार्टचा पार्ट आहे हा नको आहे, हा अनवॉन्टेड आहे. सो मी ती क्लिप सिलेक्ट करणार आणि ती स्प्लिटमध्ये सिलेक्शन करून मी ते सेपरेट करणार. तर तुम्ही बघू शकता हा आणि हा पार्ट सेपरेट झालेला आहे. सो आपण हा पार्ट आता डिलीट करूया. सो तुम्ही बघू शकता स्टार्ट आता वेगळी झाली आहे. ती स्टार्ट जी आधी होती ती तशी नाही आहे, आता वेगळी झालेली आहे. तर आता आपण स्प्लिट वापरला. तर मी परत सिलेक्ट करते आणि व्हॉल्यूममध्ये तुम्ही जर गेला तर तुम्हाला आता याला आहे व्हॉल्यूम. एकदा मी व्हॉल्यूम ऐकवते तुम्हाला. सो हा जो व्हॉल्यूम आहे तो मला नको आहे, तर मी काय करणार, 0 करणार व्हॉल्यूम. सो वन बाय वन नाही करता तुम्हाला सगळ्या क्लिप्सचा जो व्हॉल्यूम आहे तो म्यूट करायचा असेल तर तुम्ही इथे म्यूटचं ऑप्शन आहे क्लिप्सच्या इथेच, तर तो तुम्ही दाबू शकता. तो दाबून तुमचा पूर्ण जो टाईमलाईन आहे त्या सगळ्या व्हिडिओचा व्हॉल्यूम 0 होणार आहे. तर तुम्ही इथे साईन आला आहे ते चेक करू शकता. सगळ्या क्लिप्सवर साईन आलं आहे आपल्या की तिथे व्हॉल्यूम आता 0 झालेला आहे. सो तिथून डिरेक्टली तुम्ही म्यूट अनम्यूट करू शकता सगळ्या क्लिपसाठी, किंवा तुम्ही क्लिप सिलेक्ट करून स्पेसिफिक क्लिपला तुम्ही देऊ शकता आणि तुम्ही त्यातला नॉईज रिड्यूस करू शकता. समजा काही कोणीतरी बोलत आहे, त्यांचे बाईट्स आहेत, तर तुम्ही तिथला नॉईज रिड्यूस करू शकता. तुम्ही त्याचा लाऊडनेस ॲडजस्टमेंट करू शकता की तुम्हाला किती त्यांचा व्हॉईस लाऊड हवा आहे, आणि ते इथून तुम्ही व्हॉईस हा तुमचा कमी आहे, म्हणजे क्लिपला ओरिजिनल व्हॉईस खूप कमी आहे, तर तुम्ही इथून 1000पर्यंत तुम्ही त्याचा व्हॉईस घेऊन जाऊ शकता. ओके, तर मला तर सगळं म्यूटच हवं, सो मी तसंच ठेवते. आणि आता आपण नेक्स्ट बघूया ॲनिमेशन. तर आपण बऱ्याचदा बघतो इंट्रो जेव्हा चालू होतो, इन असतं, तर तेव्हा एक काहीतरी मोशन येतं आणि मग व्हिडिओ चालू होतो. परत जेव्हा व्हिडिओ बंद होतो, संपतो पूर्ण व्हिडिओ, तेव्हा आउट असं असतं, म्हणजे आउट्रो असतो. त्या आउट्रोला पण एक मोशन असतं, मग तो पूर्ण व्हिडिओ बंद होतो किंवा ब्लॅक स्क्रीन येते. सो ते स्मूथली कसं दिसावं त्या सगळ्यासाठी आपण इथे ॲनिमेशन पार्ट वापरतो. तर ॲनिमेशनमध्ये तुम्हाला इथे 3 दिसतात, इन, आउट, कॉम्बो. सो इनमध्ये खूप सारे ऑप्शन आहेत. ट्रेंडिंग म्हणजे इन जनरल ते सगळ्यातलं एक पार्ट घेतं आणि ते दाखवतं की ट्रेंडिंग काय आहे, म्हणजे जास्त पॉप्युलर आणि यूजमध्ये काय आहे. त्यानंतर बेसिक आहे की जे बेसिक सगळेच यूज करतात ते. त्यानंतर लाईट मोड आहे, तर लाईटमध्ये तुम्ही
खूप सारे लाईटचे इफेक्ट आहेत ते देऊन तुम्ही ट्रान्झिशन इन म्हणजे जी क्लिप आहे ती इन करू शकता. ग्लिच आहे त्याच्यामध्ये, मास्क आहे, 3D आहे आणि व्हायब्रेशन आहे. असे ऑप्शन याच्यात आहेत. तुम्ही खूप सारे ऑप्शन एक्सप्लोर करू शकता. आणि तुम्हाला एक नोट म्हणून असं सांगायचं आहे मला, की ते तुम्हाला जे डायमंडचं जे आयकॉन दिसतंय, सो त्याच्यावर क्लिक नका करू, कारण ते पेड व्हर्जनसाठी आहे. सो जर तुम्ही पेड व्हर्जन घेण्यात इंटरेस्टेड असाल तर नक्की घ्या, CapCut काही वाईट नाही आहे. पण आपल्याकडे इकडे बॅन आहे ते. सो तुम्ही फ्री फीचर वापरून खूप सारे भारी व्हिडिओ बनवू शकता. तर मग ते नाही घेतलं तरी चालेल. पण जेव्हा तुम्ही यूज कराल CapCut तर ते डायमंडवालं जे प्रो व्हर्जन आहे ते यूज नका करू. फ्रीमध्ये तुम्हाला इतके सारे ऑप्शन भेटतात की तुम्ही म्हणजे नाही यूज केलं तरी चालेल. सो मी बेसिक आता इन म्हणून आपण हे आता हा ग्लास शील्ड म्हणून आहे, सो आपण तो स्टार्टला घेऊया. तर तुम्ही इथे मी सिलेक्ट केल्यावर मग मला हे एक आलं आहे जे तुम्हाला सांगतं की एवढे सेकंद तुम्हाला ठेवायचं आहे. तर बघा हे लगेच क्लिप आली. मी अजून वाढवलं तर ते थोडं स्लो होऊन येतं आहे. सो हे जे ट्रान्झिशन आहे हे ॲनिमेशन तुम्हाला किती टाईमलाईनपर्यंत हवं आहे हे तुम्ही तिथे डिसाईड करू शकता. तर माझी क्लिप ऑलरेडी छोटी आहे, सो मी त्याला जास्त खूप देणार नाही. 1 सेकंड इज इनफ. आणि त्यानंतर आहे आउट. समजा ही सेपरेट क्लिप आहे, त्याचा आउट तुम्हाला वेगळा ठेवायचा आहे, तर तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता कोणताही. तो जेव्हा दुसरी क्लिप येणार तेव्हा हे असं तुम्हाला ट्रान्झिशन दिसेल. स्क्रीनवर तुम्हाला दिसतच आहे. आणि आता मला इथे नको आहे, सो मी इथे नन असं करते. मला नको आहे आउटला. आणि मी तुम्हाला जस्ट दाखवते कॉम्बो. आता इथे कॉम्बो म्हणजे तुम्ही स्टार्ट आणि एंडला एकच ठेवू शकता. सो इथे समजा आता फ्लॅश झूम आहे, तर तुम्हाला दिसतंय थोडंसं ती फ्लॅश झूम होतीये. हे बघा असा थोडासा लाईट शेड येतोय त्याच्यात आणि ते फ्लॅश होतंय. आणि हे आहे स्वे आउट, म्हणजे ते झूम इन होऊन आउट होणार असं. सो ते बघा तिची स्क्रीन झूम इन होते आणि आउट होते. आणि सुरुवातीला आणि संपतानाही सेम असा इफेक्ट देतं ते. आता हे रोटेट होऊन इन झालेलं आहे. आता हे आउट पण होताना तुम्हाला दिसेल, ते बघा रोटेट होऊन ते आउट झालेलं आहे. सो तुम्ही याचं टाईमलाईन इथे पण तुम्ही लगेच हवा आहे तुम्हाला, किंवा तुम्हाला जरा थोडासा मोशन स्लो ठेवायचा आहे तो इथून तुम्ही ठेवू शकता. आता मला नको आहे तर मी नन ठेवते. ओके, हे आहे पर्टिक्युलर ॲनिमेशन. हे आपण आत्ता पाहिलं इन, आउट आणि कॉम्बो, याच्यातले ऑप्शन आपण बघितले सगळे. त्यानंतर आहे इफेक्ट. समजा आता मला या व्हिडिओला इफेक्ट द्यायचा, तर मी क्लिप सिलेक्ट केली, इफेक्टमध्ये गेले, इथे आहे व्हिडिओ इफेक्ट. सो व्हिडिओ इफेक्टमध्ये पण खूप सारे आहेत. आणि ट्रेंडिंग हा कॉन्स्टंट आहे. सगळ्या फीचरमध्ये ट्रेंडिंग कॉन्स्टंट आहे, की ते तुम्हाला दाखवतं की ट्रेंडिंग सध्या काय चालू आहे. सो फुटबॉल चालू आहे सध्या, तर ते फुटबॉलचं पण त्यांनी दाखवलं आहे की तुम्ही त्याचा जर व्हिडिओ बनवत असाल तर इथून तुम्ही खूप म्हणजे छान प्रकारचा इंट्रो ठेवू शकता. आणि त्याच्यामध्ये तुम्ही इफेक्ट्स ॲड करू शकता. इथे क्लासिक आहे, तर क्लासिकमध्ये झूम इन किंवा काही गोष्टी तुम्हाला हायलाईट करायच्या तर त्या पण तुम्ही इफेक्टमधून दाखवू शकता. न्यू आहे, हिट्स आहे, इंट्रो अँड आउट्रो आहे, की तुम्हाला इन अँड आउट सेम कसं हवं आहे. सो आपण एक चेक करूया. हे बघा हे असं इनला दिसेल आणि आउटला पण सेमच राहील. आणि त्यानंतर आहे वाईल्ड पिक्स. वाईल्ड पिक्समध्ये असे काही आहेत. सगळं तुम्ही एक्सप्लोर करून बघा, कारण तुम्ही जेव्हा वापराल तेव्हा तुम्हाला जास्त कळेल की ते काय आहे. आणि त्याच्यात खूप सारे फ्री फीचर्स खूप मस्त आहेत. ॲनिमेशन, इफेक्ट्स हे खूप सारे आहेत. तुम्ही ते फ्रीमध्ये खूप सारं यूज करू शकता आणि मस्त रील बनवू शकता, व्हिडिओज पण बनवू शकता. सो इथे 3D एक ऑप्शन आहे, तर मी हा ठेवला तर तुम्ही दिसतंय कसं मस्त इंट्रो होतं तिचा त्या व्हिडिओचा. असे खूप सारे आहेत. तुम्हाला ज्या व्हिडिओला सुटेबल आहे तेच ठेवा, असं काहीतरी वेगळं. म्हणजे हिच्या व्हिडिओला आता हे सूट नाही होते, सो मी ते ठेवणार नाही आहे ऑब्व्हियसली, तर मी नन ठेवते. इथे तुम्हाला लाईट दिसते. सो लाईटमध्ये आता आपण बघू शकतो खूप सारे छान ट्रान्झिशन आहेत, जे स्मूथ ट्रान्झिशन आहेत, तर आपण ते देऊ शकतो. सो ते थ्रू आउट द व्हिडिओ राहण्यासाठी हा इफेक्ट असतो, म्हणजे तो व्हिडिओ पूर्ण संपेपर्यंत तो तुम्हाला दिसणार आहे. त्यानंतर आहे रेट्रो. तर रेट्रोमध्ये असे खूप सारे ओल्ड एज नाही का, असं विंटेज लुक देणारं आहे, तो असं दिसेल ते. त्यानंतर आहे मोशन.
मोशन हे पर्टिक्युलरली फेससाठी असतं, म्हणजे किंवा तुमचा जो कॅरेक्टर आहे तर त्या कॅरेक्टरला घेऊन ते मोशन ॲड होतं. सो मी आत्ता इथे फ्रंट फेस वगैरे काही यूज केलं नाही आहे, त्यामुळे ते येणार नाही मला. जेव्हा तुम्ही स्वतःचा फेस किंवा काहीतरी घ्याल तिथे, जे कॅरेक्टर मेन असेल तर त्याला लीड करून ते तुम्हाला मोशन तिथे दिसेल. हे ओपन होईल तुम्हाला. आत्ता मी तिथे कॅरेक्टर नाही घेतलं, त्यामुळे मला येत नाही आहे. त्यानंतर आहे ग्लिच, एडिट आणि डिझॉर्शन, डेकोर, पेट असे बरेचसे आहेत, तर तुम्ही ते नक्की एक्सप्लोर करा. पुढचा व्हिडिओ लवकरच येतोय, पार्ट 2. पुढच्या व्हिडिओत बघणार आहोत प्रोफेशनल रील एडिट कशी करायची, टेम्पलेट कसे यूज करायचे आणि एक्सपोर्ट सेटिंग काय असते. सो पेजला सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका.